यंदा मे महिन्यातच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आणि अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. ढगफुटी सदृश्य देखील काही तालुक्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे एकंदरीतच आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे. लवकर मे महिन्यातच पाऊस झाल्याने आता पेरण्या करायच्या किंवा नाही करायच्या, तर काही शेतकऱ्यांनी पेरण्या देखील सुरुवात केलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच आता ही संभ्रम अवस्था जी आहे, मात्र शेतकऱ्यांची लगबग जी आहे ती अवकाळी पाऊस उघडल्यानंतर ही सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. शेतीची मशागत असेल किंवा पेरणी असेल, ही सुरू झालेली आहे. या संदर्भात आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. काय सांगा नसतं, यंदा लवकरच पाऊस झाला आणि तुमची तयारी देखील सुरू झालेली आहे. यंदा दरवर्षापेक्षा जो पाऊस जूनमध्ये येत होता तो पाऊस मेमध्येच पडला. तो अतिप्रमाणात पडला. त्याच्यामुळे आम्ही शेतीची मशागत करून इथं मूग पेरू राहिलेलो आहे. मूग पेरू राहिले तरी आम्ही समाधानी आहे का बाबा यंदा लवकर पाऊस पडल्यामुळं पेरणी बी लवकर होऊ राहिलेली आहे. पण तुम्ही लवकर तयारी केली आहे, लवकर या ठिकाणी उडीदची पेरणी सुरुवात केलेली आहे. मात्र जर पावसाने उघडीक दिली तर कुठेतरी नुकसान होऊ शकतं किंवा दुपार पेरणीचं संकट येऊ शकतं. आता ते निसर्गावर अवलंबून आहे. जे असेल ते निसर्गावर आहे. ते आपल्या हातात काहीच नाही. आपल्या हातात काय आहे का फक्त पेरणे व शेती व्यवस्थित करणे, पेरणे ती द्यायचं किंवा नाही द्यायचं हे निसर्गाच्या ह्याच्यावर. निश्चितच आपण बघितलं की आता ह्या ठिकाणी कृषी विभागाकडून देखील आवाहन करण्यात येत आहे. जरी आता काही शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केलेल्या आहे, मात्र कुठंतरी पेरणीयुक्त पाऊस जो आहे तो झाल्याशिवाय कुठेतरी पेरणी करू नये, असं आवाहन देखील आता कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. मात्र कुठेतरी कपाशी असेल, या ठिकाणी उडीद असेल, ह्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल, पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि हे शेतकऱ्यांनी आता कुठेतरी मशागतीला किंवा आता पेरणीला देखील सुरुवात केल्याचं एकंदरीतच चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरा क्रमांकासह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.